नमस्कार, वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर। भरधाव ट्रकने उडविले काकी पुतण्या, जागीच ठार, देवलापार हद्दीत भीषण अपघात। स्वयंरोजगार मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात करण्यात आलं आयोजन। आकाश एज्युकेशन सोसायटीने अभियांत्रिकी इच्छुकांसाठी सुरू केले MHTCET। आकाश एज्युकेशनच्या ब्रांच आता नागपूर ग्रामीण मध्येही। आता सविस्तर वृत्त। नागपूर जिल्ह्यातील चोरबाहुली चोरखुमारी बायपास रोडवर आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला। भरधाव वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली, त्यात काकी पुतण्याचा जागीच मृत्यू झाला। या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मृतकाची ओळख कलाबाई लांजेवार वय 40 वर्ष आणि आदित्य वासनिक वय 21 वर्ष, दोघेही अंबाझरी पथरई येथील रहिवासी आहे। काल दुपारी MH40 AE 0657 क्रमांकाच्या दुचाकीवरून रामटेकच्या खाजगी रुग्णालयात जात होते, मात्र अचानक मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला उडवले। धडक एवढी भीषण होती की दुचाकी चकनाचूर झाली आणि दोघेही ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागेवरच चिरडले गेले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाचे दृश्य पाहून नागरिकांच्या अंगाला थरकाप उडाला। अपघात होताच ट्रक चालक घटनास्थळी थांबण्याऐवजी ट्रकसह पसार झाला। नागरिकांनी तातडीने देवलापार पोलिसांना आणि ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी टीमला याची माहिती दिली। काही वेळातच टोल प्लाझा टीम आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात देवलापार येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून फरार ट्रक आणि चालकाचा शोध सुरू आहे, मात्र अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही। या भीषण अपघातामुळे मृतकाच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। हा अपघात केवळ दुर्दैवी नाही तर वाहतूक व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाचे ठळक उदाहरण आहे। आता हा प्रश्न आहे की ट्रक चालकाला अटक होणार का? मृत्यूला जबाबदार असलेल्या या वाहतूक व्यवस्थेवर कारवाई होणार का? वीकेबी न्यूज करता शेखर पाटीलची रिपोर्ट। दक्षिण पश्चिम भाजप कार्यालय नक्षत्र सभागृह प्रतापनगर येथे गुरुवारी 6 मार्च रोजी स्वयंरोजगार मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं। भाजपा OBC मोर्चा नागपूर महानगर अध्यक्ष सुनील हिरनवार यांनी स्वयंरोजगार मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन केलं होतं। स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि कार्यशाळा ही देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आली होती। स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि कार्यशाळा आयोजित करण्याचे कारण स्वयंरोजगार करण्यासाठी कौशल्य विकसित करणे, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य मिळवणे, स्वयंरोजगार करण्यासाठी संभाव्यता शोधणे, स्वयंरोजगार करण्यासाठी योजना आखणे, स्वयंरोजगार करण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन मिळवणे या हेतूने स्वयंरोजगाराचं आयोजन करण्यात आलं होतं। हमारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस विधानसभा क्षेत्र में रोजगार स्वरोजगार के फूड इंडस्ट्री की माहिती हमारे योगीराज वाघमारे जी जो DRM है नागपुर डिस्ट्रिक्ट के, उन्होंने माहिती दिया कि 35% सब्सिडी 1 लाख से 1 करोड़ का भी लोन है और 1 करोड़ से 10 करोड़ तक का भी लोन है, जिसके अंदर फूड इंडस्ट्री के माध्यम से आम नागरिक, इसमें एजुकेशन की कोई क्राइटेरिया नहीं है और एज का भी कोई क्राइटेरिया नहीं है। इस योजना का लाभ आम नागरिकों को मिलना चाहिए। उस उद्देश्य से हमारे इस OSD सुनील मित्रा, प्रकाश जी माहौले, CC डगर, इन्होंने यहाँ पे एक कार्यक्रम आयोजन किया और इस कार्यक्रम में प्रमुखता से किया गया। वाघमारे साहब ने जो बताया नागरिकों ने लाभ लेना चाहिए। इसी में नम्रतापूर्वक विनती करता हूँ कि इस योजना की जानकारी लिया है, अब उन्होंने लाभ भी लेना चाहिए, क्योंकि इसमें बहुत बड़ी अच्छी योजना है।
फूड इंडस्ट्री में 25% सब्सिडी का जो क्राइटेरिया है गवर्नमेंट का, उसका लाभ लोगों को मिलेगा। आज या ठिकाणी मला बोलवण्यात आलं की आज या ठिकाणी कसं आहे की PM-AFAD योजना आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, ही योजना केंद्र शासनाच्या अंतर्गत आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या माध्यमातून राबवण्यात येत असते। या योजनेमध्ये 60% हिस्सा जो असतो तो केंद्राचा असतो आणि 40% हिस्सा राज्याचा असतो। याच्यामध्ये जो सुशिक्षित बेरोजगार त्यांच्यासाठी फूड इंडस्ट्रीमध्ये आपल्याला उद्योग एखादी सुरू करायचा असेल तर त्या उद्योगासाठी शासनाकडनं ही योजना राबवण्यात येत असते। या योजनामध्ये कोणत्याही प्रकारची शेतीची अट नाही आहे, कोणत्याही प्रकारचं शिक्षणाची अट नाही आहे आणि याच्यामध्ये वयाची पण अट नाही आहे। ठीक आहे, त्यांचं वय जास्त असेल म्हणजे 40-50च्या वर असेल तरी पण तो या योजनेअंतर्गत लोन अप्लिकेशन करून आपला छोटासा स्वरोजगार शुरू करू शकतो। ये आयोजन देवेंद्र भाऊ फडणवीस उनकी नेतृत्व में हम लोग यह चाहते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोग ये योजना से जुड़े। जैसे आज वाघमारे जी ने बहुत ही अच्छा अपने को जानकारी दी कि शासन आपके घर के पास है, आपके दरवाजे के पास है, आप आइए हमारे पास, हम 35% सब्सिडी देते हैं। फूड एंड ड्रग के पूरे जितने भी लाइसेंस में तकलीफ है वो सब सॉल्व करते हैं और इवन जो प्रोजेक्ट है उसकी भी जानकारी वाघमारे जी ने बहुत अच्छे से दी है। और वाघमारे जी ने आज जो प्रोजेक्ट दिया वो अति उत्तम और महिलाओं के लिए छोटे से लेके बड़े से बड़ा बजट लेकर 35% सब्सिडी के लिए जो उन्होंने बोला है ये बहुत ही उत्तम है। और कई बार हम लोग जानकारी पूरी रहती है पर कहाँ मिलना वो नहीं रहती है, तो वाघमारे जी ने क्लियर बोल दिया कि आपको कहीं जाने की आवश्यकता नहीं है, मेरा फोन नंबर ले लो और मुझसे कांटेक्ट करो, डॉक्यूमेंट्स दो और आपका उद्योग चालू करो। मागील 36 वर्षापासून एज्युकेशन सोसायटीत निरंतर सेवा देत असलेली आकाश एज्युकेशन सोसायटीने आता महाराष्ट्रातील अभियांत्रिकी इच्छुकांसाठी MST CET अभ्यासक्रम सुरू केला आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन शिक्षण घेणं परवडणारं नसल्याने आता आकाश एज्युकेशनच्या ब्रांच नागपूर ग्रामीणमध्येही म्हणजेच सावनेर, उमरेड, कनान, भंडारा इथेही सुरू करण्यात आले आहे। या संबंधित अधिक माहिती दिली आहे आकाश एज्युकेशन सोसायटीचे सचिन मानवटकर यांनी। बघूया काय म्हणाले। आकाश इन्स्टिट्यूट करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी MST CETचं जे आहे अभ्यासक्रमाचं जे आहे उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आपल्या सोबत सर आहे, सर आपला परिचय देऊन सांगा। नमस्कार, मी सचिन मनकवडे महाराष्ट्र CET ॲडमिशन हेड आहे आणि या प्रोजेक्टला लीड करतो आहे। सर काय उद्देश आहे हा अभ्यासक्रम ओपन करण्याचा आणि यातून विद्यार्थ्यांना काय फायदा होऊ शकतो? मॅडम, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की याचा उद्देश हा खरोखर खूप क्लिअर आहे आणि तो सोशल इनिशिएटिव्ह आहे आकाशचा। कारण ग्रामीणमध्ये खूप टॅलेंट आहे पण त्या टॅलेंटला आमची क्वालिटी सर्व्हिसेस भेटू शकत नाही। त्याचे 2 रिझन, एक तर फीस जास्त शहरामध्ये आणि त्यापेक्षा जास्त इथे राहण्याचा आणि खाण्याचा खर्च। या दोन्ही गोष्टी आम्ही लक्षात ठेवून याला त्यांच्या गावाजवळ त्यांच्या तालुक्यामध्ये एकदम कमी फीस म्हणजे 50,000पेक्षा सुद्धा कमी फीस वर्षाची, म्हणजे 1 लाखाच्या आतमध्ये त्यांना पूर्ण शिक्षण मिळेल, त्यांचा राहण्या खाण्याची सोय वाचेल आणि तेही आकाशचं डेडिकेटेड रिसर्च केलेलं मटेरियल, फॅकल्टीज आणि टेस्ट सिरीज प्लस डिजिटल प्लॅटफॉर्म। तर आकाशच्या एका स्टुडंटला जे ब्रांचमध्ये मिळतं त्याच क्वालिटीची सर्व्हिस त्यांना फीडरमध्ये 1/4 प्राइसमध्ये अवेलेबल करून द्यायचं। का? कारण तिथनं आम्हाला त्यांच्याकडनं रिझल्ट्स काढायचे। कुठे कुठे तुमचे हे फीडर सेंटर ओपन होणार? नागपूरमध्ये 4 ठिकाणी फीडर सेंटर ओपन होणार आहेत। ते आहेत कन्हान, त्यानंतर उमरेड, त्यानंतर भंडारा आणि सावनेर। ग्रामीण क्षेत्रातील ग्रामीण एरियातील मुलांना किती फीस मध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार? त्यांना 1 लाखाच्या वरती लागणार नाही पैसा, म्हणजे इनफॅक्ट मी सांगेल की एक्झॅक्टली सांगायचं तर 90,000 रुपये, 88,770। काय काय प्रोव्हाइड करणार आहे तुम्ही या फीस? त्यामध्ये त्यांना टोटल 16 300 पेजेसचं एक बुकलेट असे 16 बुक्स स्टडी मटेरियल त्यांना मिळेल। त्यानंतर त्यांना 42 फुल लेंथ टेस्टची टेस्ट सिरीज मिळेल एव्हरी वीक। म्हणजे त्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 6 दिवस त्यांची कोचिंग होईल। 1 दिवस त्यांनाही सुट्टी पाहिजे, फॅकल्टीलाही सुट्टी पाहिजे, तर 5 दिवस ट्रेनिंग कोचिंग, 1 दिवस टेस्ट, असं 6 दिवसाची त्यांची ट्रेनिंग होईल। त्यांना डेली प्रॅक्टिस पेपर्स मिळतील आणि प्रत्येक महिन्यामध्ये टेस्ट, असा खूप सुंदर हा रिझल्ट ओरिएंटेड करिक्युलम आम्ही मॅप केलेला आहे।
सर, खरं तर तुम्ही म्हटलं फार कमी फीसमध्ये ग्रामीण क्षेत्रातील मुलांसाठी हा अभ्यासक्रम आहे. पण जर टीचर स्टाफ किंवा त्यांना प्रोव्हाईड करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यात तर काही कॉम्प्रोमाइज होणार नाही ना, किंवा मग सिटीमध्ये फीज जास्त आहे म्हणून टीचर स्टाफ एकदम व्यवस्थित आणि ग्रामीण भागातील मॅडम बिलकुल नाही. टीचर स्टाफ जसं आता प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा नासी सरांनी सांगितलेलं आहे, टीचर स्टाफची रिक्रुटमेंट ही प्रॉपर आकाशच्या प्रोसेसनीच होते. आकाश एक कॉर्पोरेट कंपनी असल्यामुळे त्याची सॅलरी स्ट्रक्चर सुद्धा एक स्टँडर्ड सॅलरी स्ट्रक्चर असतं. फॅकल्टीज आर रिक्रुटेड. फॅकल्टीजला आम्ही रिक्रुटच केलं आहे क्वालिटी टीचिंग द्यायला. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हे आमचं सोशल इनिशिएटिव्ह आहे. आम्ही तिथे फक्त 150 मुलं, त्यावरती आम्ही एकही मुलगा घेणार नाही, की आम्ही 2 बॅचेसच्या वरती चालूच शकत नाही. तर आम्ही नंबर ऑफ स्टुडंट्स कमी आणि आमचं एम आहे तिथनं रिझल्ट काढायचं. तुम्हाला मी खरं सांगतो, नागपूरमधनं शिकणारा पोरगा जो रिझल्ट देतो तो गावात येणारा असतो. मी स्वतः एक नरखेड गावातून मराठी माध्यमातून शिकलेलो पोरगा आहे आणि मी सुद्धा मेरिट केलाय. त्यामुळे गावातल्या मुलांना मेहनत करायची खूप इच्छा असते, तयारी असते. त्या टॅलेंटला आम्हाला तिथे कॅप्चर करायचं. सर, ऍडमिशन ओपन झालेत का आणि आतापर्यंत किती ऍडमिशन ओपन झालेले आहेत आणि 280 ऍडमिशन ऑलरेडी झाले आहेत. फीडर मध्ये 100 ऍडमिशन झाले आहेत 4 सर, माझा पहिला प्रश्न असा होता की MST CET करण्याचा फायदा काय आहे, पण तो तुम्ही सांगायचं विसरून गेला. MST CET करायला जर त्यांनी केली तर त्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंग या दोन्ही याच्यामध्ये त्यांना ओपन होतं. प्लस फार्मसीमध्ये ते जाऊ शकतात, प्लस नर्सिंगमध्ये ते जाऊ शकतात, प्लस ॲग्रिकल्चरमध्ये ते जाऊ शकतात. आणि या वर्षीपासून शासनाने BSc जे नॉर्मल BSc बायोलॉजी म्हणजे बॉटनी झुलॉजी मॅथमॅटिक्स असते त्याला सुद्धा MST CET कंपल्सरी केलेली. या आधी ते फक्त 11-12च्या पर्सेंटेजवरती व्हायच्या, पण आता BScला सुद्धा MST CET उत्तीर्ण होणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांनी देणं गरजेचं आहे. त्यामुळे MST CET इज कंपल्सरी सगळ्यांसाठी. मागील किती वर्षापासून आकाश विद्यार्थ्यांसाठी काम करतो? 36 वर्ष झाले मॅडम. आम्ही अविरत दिवस रात्र मुलांच्या सक्सेससाठी आमच्या फॅकल्टीज आणि आम्ही कंटिन्युअस काम करत आहोत. नक्कीच. तर मागील 36 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या फ्युचरसाठी भविष्यासाठी काम करणारी आकाश इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी आता नागपुरात महाराष्ट्रात नवीन त्यांचे ब्रांच ओपन केलेले आहे आणि आता नागपुरातही 4 भागामध्ये त्यांच्या ब्रांच ओपन झालेले आहे. आणि जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे, शहरात सर्वाईव्ह करू शकत नाही, त्यांच्यासाठी ही फार चांगली संधी आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. महिलांच्या शक्ती, यश आणि समाजातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी डॉक्टर रिचा राजकुमार जैन यांचे डॉक्टर रिचा जुनी क्लिनिक 24 स्टार प्राईड क्लब प्रतिष्ठित तर्फे आयकॉन ऑफ सेंटर इंडिया अवॉर्ड 2025चं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर महिला अचिव्हर पुरस्कार आणि विदर्भ महिला अचिव्हर पुरस्काराचे 12 वर्षाच्या यशस्वी योजनानंतर या भव्य कार्यक्रमाचे हे 13वे वर्ष आहे. या वर्षीचा कार्यक्रम पूर्वीपेक्षा मोठा असेल, ज्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील महिला सहभागी होऊ शकतात. हा भव्य पुरस्कार सोहळा 13 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता साई सभागृह हॉल, शिवाजीनगर, नागपूर येथे आयोजित केला जाईल. या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारचे मंत्री, IAS अधिकारी, IPS अधिकारी, लष्करी अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील आणि निवडक विजेत्यांचा सत्कार केला जाईल. गुड इवनिंग टू ऑल. आज मैं ये मानती हूँ कि कल वुमेन्स डे है और इंडिया में वुमेन्स पावर एक अपने आप में अलग पावर रखता है. तो यही सोच लेके 2012 में वुमेन्स अचीवर अवार्ड्स हम लोग सब ने स्टार्ट किया. डॉक्टर रिचाज यूनिक क्लिनिक इन BCN न्यूज चैनल के साथ मिलके ये 12 ईयर से ये अवार्ड दिया जा रहा है. इसमें साथ में हमारे एसोसिएशन में काफी सालों से जुड़ी है कविता सिंघानिया ड्राई फ्रूट से. इस बार भी एसोसिएशन में मैं ये मानती हूँ कि मेरे साथ में बुमेश रियल एस्टेट से बुमेश सर, साथ में मनीषा अग्रवाल भगवती इलेक्ट्रॉनिक से, धर्मा रमानी सर द्वारका रिसोर्ट से, राजकुमार जैन यूनिक हेल्थ एंड ब्यूटी मॉल से और रश्मि त्रिपुरे RK हेयरिंग सेंटर से. इस बार का अवार्ड अपने आप में एक यूनिक अवार्ड है
क्योंकि यह केवल नागपुर वासियों के नहीं, नागपुर प्लस पूरा विदर्भ, छत्तीसगढ़, मराठवाड़ा, बॉम्बे, साथ में आपका एमपी, इसको कवर करते हुए आइकॉन ऑफ सेंट्रल इंडिया अवार्ड ये दिया जा रहा है। इस बार के टाइटल भी हमारे अवार्ड्स के काफी स्पेशल हैं, जिसका क्राइटेरिया ये रहेगा कि आप सबको, जो भी जहां तक भी आप मुझे सुन रहे हैं, आइकॉन ऑफ सेंट्रल इंडिया अवार्ड का नॉमिनेशन आज से स्टार्ट हो गया है। आप दिए हुए नंबर पे कॉल करके आप हमसे लिंक बुला सकते हैं, या हमारी वेबसाइट पे जाके आप वहां से लिंक को डाउनलोड करके वहां पे अपने फॉर्म्स को अपलोड कर सकते हैं, या हमारे ऑफिस से आप पर्सनली आके भी फॉर्म कलेक्ट कर सकते हैं। इसमें फर्स्ट अवार्ड कैटेगरी जो रहेगी वह है व्यवसाय जगत में अपनी महिलाओं ने जिन्होंने अपना अलग मुकाम बनाया है, मतलब बिजनेस आइकॉन अवार्ड, बीकॉन ऑफ पब्लिक हेल्थ अवार्ड, सार्वजनिक स्वास्थ्य जागृति के लिए जिन्होंने काम किया है, इंस्पायरिंग एजुकेशन अवार्ड, इसमें 2 एज क्राइटेरिया है, 1 इज 18 to 45 एज, और लीगेंसी ऑफ द लर्निंग, मतलब जिन्होंने शिक्षा के क्षेत्र में दीर्घकालीन योगदान दिया है, वैसे लोगों 45 to 80 एज में जिनका अवार्ड दिया जाएगा। हार्ट ऑफ द सोसाइटी, जिन्होंने सोशल वर्क में बहुत अच्छा काम किया है। महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि अतिशय प्रतिष्ठित ऑल इंडिया व्हिडिओ फोटोग्राफी ट्रेड फेअर 9 ते 11 मार्च 2025 रोजी नागपूरमधील नक्षत्र बँकेट येथे आयोजित करण्यात आले आहे। याबद्दल माहिती टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। नागपुरात 3 दिवसीय आयोजित होणाऱ्या ट्रेड फेअरमध्ये देशभरातील फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी उद्योगाशी संबंधित व्यावसायिकांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक मंच प्रदान केला जाईल। AIVFTP हे प्रमुख व्यावसायिक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी क्षेत्रातील 200हून अधिक प्रमुख ब्रँड प्रदर्शित होतील। या इव्हेंटमध्ये सोनी, निकॉन, कॅनन, ओम सिस्टीम, एवपी, एवपनस, किओसी यासारखे प्रसिद्ध ब्रँड्स प्रकट होतील। सहभागी ग्राहकांना कॅमेरे, कॅमकॉर्ड्स, फोटो, व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर, स्टुडिओ उपकरणे, ड्रोन, इन्स्टंट फोटो प्रिंटर्स, व्हिडिओ मिक्सर, ट्रायपॉड्स आणि फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी प्रसिद्ध ॲक्सेसरीज अनुभवता येतील। ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लब व PDAN संघटना यांचा यावर पाठिंबा देण्यात आला असून आयोजकांनी VKB न्यूजला माहिती दिली आहे। मी सुमित जैन, केवॉक सर्व्हिसेस यांच्या वतीने नागपूर येथे ऑल इंडिया व्हिडिओ फोटो ट्रेड फेअर, हा फोटो ट्रेड फेअर सेंट्रल इंडियाचा सगळ्यात मोठा एक्झिबिशन यावर्षी 9, 10 आणि 11 मार्चला नक्षत्र बँक्वेट इथं आयोजन करण्यात येत आहे। कार्यक्रमाची वेळ आहे 11 ते 6 वाजेपर्यंत। फोटोग्राफी इंडस्ट्रीचा हा महाकुंभ आहे। याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होत आहेत। कॅमेऱ्यापासून तर लागणारा, स्टुडिओमध्ये लागणारा टेबल, इथं सगळ्या तुम्हाला वस्तू उपलब्ध होतील आणि विशेष म्हणजे हे डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर्स इथं सहभागी होतात। याच्यामुळे सगळ्या आपल्या व्ह्युअर्सला केवॉक सर्व्हिसेस आणि आमच्या पूर्ण टीमच्या वतीने निवेदन आहे की जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि आपल्या इंडस्ट्रीला लागणाऱ्या सगळ्या वस्तू असल्यामुळे तुमच्या बिझनेसला त्याची 100% बेनिफिट होईल याची आम्ही खात्री बाळगतो। धन्यवाद। अखेर बिशॉप कॉटन स्कूलच्या VCS स्टेडियमला लागून असलेल्या मैदानाच्या आत बेकायदेशीररित्या उभारलेल्या व्यावसायिक दुकाने आज पाडण्यात आली। 2017 पासून शाळा आणि नागपूर डायनोसिस ट्रस्ट असोसिएशनने सातत्याने तक्रारी करूनही नागपूर महानगरपालिका काहीच करू शकली नाही। ट्रस्ट आणि शाळेच्या प्रतिनिधींनी पश्चिम नागपूरचे आमदार व नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली। त्यांनी तत्काळ महापालिका आयुक्ताकडे तक्रार नोंदवली। आज मनपा धरमपेठ झोननेही बेकायदेशीर व्यावसायिक दुकाने पाडली आणि मैदान अतिक्रमणमुक्त केले। छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या विरोधात भारत माता संघटना आक्रमक झाली असून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भारत माता संघटनातर्फे करण्यात आली आहे। गुरुवारी महाल परिसरातील राजे मुधोजी भोसले यांना भेटून भारत माता संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले असून छत्रपतीचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात मोठं आंदोलन उभं करू अशी चेतावणी भारत माता संघटनेतर्फे देण्यात आली आहे। जय श्री राम। हम भारत माता संगठन से और आज राजे मुधोजी भोसले इनको हम लोग एक ज्ञापन देने आए, जो बीच में नागपुर में एक कोरटकर जो व्यक्ति है निर्लज, उस व्यक्ति ने छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज के बारे में अपशब्द कहे थे। ऐसे व्यक्ति को कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए
इस मांग के लिए हम मुद्दू जी राजे भोसले के पास अपना ज्ञापन और अपना समर्थन देने के लिए भारत माता संगठन द्वारा आए हुए हैं। जय हिंद। अगर आपकी मांगे पूरी नहीं हुई तो आगे की रणनीति क्या होंगी आपकी? अगर हमारी मांगे महाराष्ट्र सरकार पूरी नहीं करती है तो हम लोग एक बड़ा आंदोलन छेड़ने के लिए तत्परता से तैयार है। भारत माता संगठन ये मांग चाहता है कि ऐसे जो महाराज का अपमान कर सकते हैं, ऐसे लोगों को देश निकाला होना चाहिए। हम भारत माता संगठन की तरफ से मुद्दू जी राजे भोसले इनको एक निवेदन देने के लिए आए कि कुछ दिन पहले जो नागपुर के जो पत्रकार प्रशांत जी कोरटकर, प्रशांत, उनको जी बोलना तो उचित नहीं है, प्रशांत कोरटकर, उन्होंने जो छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज इनके बारे में जो अपशब्द का जो उच्चारण किया था, उनके ऊपर हम भारत माता संगठन की ओर से कड़ी कार्रवाई हो और माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से भी निवेदन करते हैं कि उनके ऊपर देश निकाला या तो सबसे सब कार्रवाई हो। इसका निवेदन हम मुद्दू जी भोसले राजे इनके तरफ देने के लिए आए। और अभी कुछ ही देर कल या परसों की जो बात है, जो अबू आदमी जो भारत के संवैधानिक पद के ऊपर जो बैठे हैं, उन्होंने जो महाराज जी के बारे में जो जिन्होंने शब्द का जो उच्चारण किया, जो कि भारत के संवैधानिक पद के ऊपर जो बैठे हैं सपा के, उनके ऊपर भी हम देवेंद्र फडणवीस जी से भी निवेदन करते हैं कि उनके ऊपर सख्त से सख्त और जल्द से जल्द कार्रवाई हो। अगर उनके तरफ से कार्रवाई नहीं हुई तो हम भारत माता संगठन की ओर से इतने तीव्रता से आंदोलन लेंगे, हम बोल नहीं सकते, पर हम रोड के ऊपर उनके खिलाफ तीव्र आंदोलन करेंगे, ऐसे हम चेतावनी देते हैं। आपका नाम? माझं मनोज बिंड, राहणार नागपूर। आज भारत माता संघटनेतर्फे सर्व आम्ही पदाधिकारी इथे आलेलो आहे आणि जे प्रशांत कोरटकर यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे विद्रोहपणा आणि जे बोलले, वाईट बोलले, त्याबद्दल निषेध करण्याकरिता आम्ही माननीय मुद्दू जी भोसले यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांना निवेदन देणार आहे। आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्यांना सुद्धा एक निवेदन देऊन त्यांना सांगणार आहे की त्यांचे विधान परिषदेचे सदस्य ते रद्द करून आणि यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून दुसऱ्या जे लोक आपल्या मराठा आणि हिंदू लोकांवर ते आघात करतात की दुसऱ्यांदा यांनी करावं नाही। आणि पुन्हा असं जर घडलं तर ह्या आम्ही भारत माता संघटनेच्या माध्यमातून निश्चितच मोठं आंदोलन उभं करू, पण अशी वेळ यावं नाही। आणि माननीय मुख्यमंत्री पुन्हा एकदा सांगायचो की त्यांना त्यांचा कठोर कारवाई करण्यात यावी। जर आपण पाहिला तर बाजी घोरपडे हे कोण होते लोकांना माहितीच नाही। शिवाजी महाराजचे मामा, शिवाजी महाराजच्या सावत्र शहाजी महाराजच्या दुसऱ्या पत्नी यांचे भाऊ, यांनी शिवाजी महाराजची गद्दारी केली। शिवाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवला, पण त्याच बाजी घोरपडे यांचा मुलगा हा संभाजी महाराजशी एवढा एकनिष्ठ राहिले की जे संभाजी महाराज तुम्ही पिक्चरमध्ये कोण आहे त्या लढाईमध्ये मारले गेले संभाजी महाराजसाठी। संभाजी महाराज सांगितलं तुम्ही पळून जा सगळ्यांना, पण ते केले नाही। तर म्हणून वडिलाचं ताण ते पूर्ण फेडलं, मग ते वडिलाच दोस्त पोराला देऊ शकतो का आपण? नाही। आता काय झालं, काही लोक एवढे उग्र झाले की आम्ही त्याच्या घरामध्ये घुसून, म्हटलं शिवाजी महाराज केव्हा सांगितलं आपल्याला की त्याच्या घरी त्याची मुलगी आहे, पत्नी आहे, आई आहे, त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी घुसणं ते शिवाजी महाराजची नीती आहे का? शिवाजी महाराज आई बहिणीची इज्जत केली, त्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी त्याच्या घराच्या लोकांना त्रास नको, हे आपलं पहिलं कर्तव्य असायला पाहिजे। आपण त्याला काय करायचं ते तर तो विषय वेगळा, पण त्यामुळे त्याचे पत्नी, मुलगी, आई ह्याचं रक्षण करणं आपलं काम। तरच मग आपण आदर्शावर जे चालतो महाराजांचे ते आदर्श आहे। आणि दुसरा हिंमत करणार नाही की तिला हे वाटेल की एवढं झालं तरी आमच्या आई बहिणीला, त्या पत्नीला काही त्यांच्यावर धक्का नाही, अशा गोष्टींचं बी आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल। आणि ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला, एक कायदा बनवायला आपण एक गडकरींना बी दिलं, फडणवीसांना दिलं, नागपूरच्या पुढे आमदारांना दिलं, आणि कमीत कमी नागपूरमध्ये कमिशनरला भेटल्यानंतर गुन्हा तर दाखल केला, पण 22 ते 25 पोलीस स्टेशनला अलग अलग कंप्लेंट दिलेले आहे। जे ॲक्शन आपण खूप स्ट्रॉंग घेतली, त्यामुळेच FIR झाला। इथं नागपूरला FIR करत नव्हते, कोल्हापूरला झाल्यामुळे, तर ते प्रेशर बनलं, ते केलं। आपण आता एक नवीन हे केली, ते कायदा बनला पाहिजे। हा अल्ट्रासिटी होती त्या टाईपचा तो कायदा झाला पाहिजे। बोलल्यावर पहिले तो आज झाला पाहिजे, मग इन्क्वायरी करा की खरं आहे का खोटं आहे।
घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या यशोधरा पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहे व त्यांच्याकडून विविध पोलीस स्टेशन हद्दीतील 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले। या कारवाईत पोलिसांनी 13,200 रुपये कॅश, ॲक्टिवा, LED टीव्ही असा मुद्देमाल जप्त केला आहे। जिल्ह्यातील 2,826 नागरिकांनी HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज केला असला तरी मात्र फक्त 900 वाहनधारकांनी आपल्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविली आहे। HSRP नंबर प्लेट ही सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असून त्याचा वाहनधारकांना मोठा फायदा असल्याचे परिवहन विभागातर्फे सांगण्यात आले आहे। नागरिकांची कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी वाहनधारकांनी शासनाचे जाहीर केलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावा असेही कळविण्यात आले आहे। यशोधरनगर पोलीस स्टेशन मध्ये CR नंबर 166/25 BNS 131/4 प्रमाणे एक घरफोडीचा चोरीचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून आरोपी नामे आरिफ शेख शकीर याला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आणखी एक आरोपी निष्पन्न झाला। त्याचे नाव प्रमोद उर्फ शुभम राजेंद्र समुद्रे याला सुद्धा ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी यशोधरानगर पोलीस स्टेशनमधील एक घरफोडीचा गुन्हा तसेच एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा CR नंबर 884/23 IPC 379 हे 2 गुन्ह्याची उकल झालेली आहे। तसेच झोन 5 मधील कळमना पोलीस स्टेशन येथील CR अपराध क्रमांक 63/2025 हा घरफोडीचा गुन्हा हा देखील त्यांनी केल्याचे कबूल केलेले आहे। तसेच पोलीस ठाणे कपिलनगर येथील अपराध क्रमांक 114/25 ह्या गुन्ह्याची सुद्धा त्यांनी कबुली देऊन या गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल जो आहे तो आपण रिकवर केलेला आहे। तसेच यशोधरानगरमधील 166 मधील मुद्देमाल हा आणि 884 या दोन्ही गुन्ह्याचा मुद्देमाल रिकव्हरी झालेली आहे। एकूण 13,270 रुपये नगदी एवढा रिकव्हरी झाली असून एक होंडा कंपनीची ॲक्टिवा 3G पांढऱ्या रंगाची मोपेड गाडी किंमत अंदाजे 30,000 रुपये आणि एक सोनी कंपनीची LED टीव्ही किंमत अंदाजे 15,000 रुपये असा एकूण मुद्देमाल सदर आरोपीकडून रिकवर करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय झोन 5 सर, माननीय निकेतन कदम सर आणि जरीपटका विभागाचे उपविभागीय अधिकारी ACP माननीय बंडीवार सर, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर कुणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकामार्फत गोपनीय माहिती काढून सदरची कारवाई ही करण्यात आलेली आहे। अकोल्याच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन केलं तर 2023-24 मधील खरीप आणि रब्बीचा प्रधानमंत्री पीक विमा अद्याप बाकी असून तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात यावा या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। गेल्या काही वेळापासून शेतकरी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात बसून आहे तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवडी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जात आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी पीक नुकसान झाल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या तर विमा कंपनीने बऱ्याच शेतकऱ्यांच्या पीक नुकसान झाल्याचे सर्वेक्षण केले आहे, परंतु अद्यापही विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही आणि नुकसानीचे सर्वेक्षण झाले असले तरी नियमानुसार शेतकऱ्यांना 15 दिवसात नुकसानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला पाहिजे होती, तरी 6 महिने उलटून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झाली नाही। त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना सोबत घेत हे ठिय्या आंदोलन पुकारले आहे। जोपर्यंत आमचे पीक विम्याचे पैसे देत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे। 2023चे खरीपचे आणि 23-24 रब्बी याचे शेतकऱ्यांचे पैसे कंपनीकडे थकीत आहेत। आम्ही विमा कंपनीने आम्हाला लेखी दिल्यावरही आज 5 ते 6 महिने झाले शेतकऱ्यांकडे पैसे मिळाले नाही आहे आणि 24चे खरीपचे पैसे आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आज आम्ही इथे ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे। विमा कंपनीचा कुठलाही प्रतिनिधी इथे आला नाही किंवा इथे कोणीही अधिकारी आपण पाहता उपस्थित नाही आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका असली की पळून जातात आणि बाकी असलं तर मग खुर्च्या टाकून निश्चित बसतात। ही भूमिका चालणार नाही। शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही। भरधाव ट्रकने उडविले काकी पुतण्या जागीच ठार, देवलापार हद्दीत भीषण अपघात। स्वयंरोजगार मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात करण्यात आलं।
आकाश एज्युकेशन सोसायटीने अभियांत्रिकी इच्छुकांसाठी सुरू केले MHT-CET आकाश एज्युकेशनच्या ब्रांच आता नागपूर ग्रामीणमध्येही। तुर्तास इथेच थांबूया। बघत राहा VKB न्यूज। नमस्कार।